नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी सविस्तर आपण बघूयात. भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाचा जाहीरनामा आता प्रसिद्ध केलेला आहे. भाजपने या जाहीरनाम्याला मोदींची गॅरंटी संकल्प पत्र असं नाव दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. पाहुयात या जाहीरनाम्यात नेमकं काय काय आहे. इस संकल्प पत्र मोदी की गारंटी के रूप में देशवासियों के समक्ष आशीर्वाद के लिए रख रहा हूं। ये सब झूठे वायदे हैं और हमेशा ऐसी चीजें झूठ बोलते 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 उन्होंने 2 इलेक्शन जीता, ये तीसरे इलेक्शन में नहीं चलेगा। दोन 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपनं अनेक मोठी आश्वासनं दिली. दरम्यान भाजपनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानंतर विरोधकांनी मात्र जोरदार टीकास्त्र डागलं. इस संकल्प पत्र को मोदी की गारंटी के रूप में देशवासियों के समक्ष आशीर्वाद के लिए रख रहा हूं। मैं देशवासियों से प्रार्थना करता हूं कि मां भारती के कोटि कोटि जनों के कल्याण के लिए हमें आशीर्वाद दे। ये सब झूठे वायदे हैं और हमेशा ऐसी चीजें झूठ बोलते 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 उन्होंने 2 इलेक्शन जीता, ये तीसरे इलेक्शन में नहीं चलेगा, क्योंकि लोग एक बार विश्वास रखते हैं। ऐसे चीज इस वक्त बोलने के बजाय वो अपने मैनिफेस्टो में लोगों के लिए, उनके युवाओं के लिए और गरीब लोगों के लिए क्या करने वाले हैं ये पहिले बता दो. दरम्यान भाजपच्या या जाहीरनाम्यात आहे तरी काय, त्यावर एक नजर टाकूया. पुढच्या 5 वर्षांसाठी मोफत राशन, पाणी आणि गॅस जोडणी. पंतप्रधान सौर घर योजनेमधून नागरिकांचं वीज बिल शून्यावर आणलं जाईल. आयुष्मान भारत योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहेत, ते भविष्यात देखील दिले जातील. मध्यमवर्गीय कुटुंबांना पक्की घरं बांधून देणार. पेपरफुटीवर मोठा कायदा केला आहे, त्याची अंमलबजावणी करणार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलं जाईल. 2036 मध्ये ऑलिम्पिकचं यजमानपद भारताकडे असणार. पायाभूत सुविधा, उत्पादन, स्टार्टअप, क्रीडा, गुंतवणूक, उच्च मूल्याच्या सेवा आणि पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. 1 कोटी बहिणी लखपती दिदी झाल्या. आणखी 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार. तसंच नारी वंदन अधिनियम लागू करणार. बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार. नॅनो युरिया आणि नैसर्गिक शेतीद्वारे जमिनीचं रक्षण करणार. 2025 हा आदिवासी अभिमान वर्ष म्हणून साजरा केला जाईल. ओबीसी, एससी, एसटी या समाजाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सन्मान दिला जाईल. समान नागरी कायदा आणणार. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो समान नागरी कायदा. दरम्यान हा कायदा काय आहे तेही जाणून घेऊया. भारताच्या संविधानात कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे. समान नागरी कायदा म्हणजे देशातील सर्व धर्मियांच्या नागरिकांसाठी एकच कायदा. आज भारतामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहे. हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध समाज येतो. मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नाही जेवढा हिंदू सिव्हिल लॉ नुसार महिलांना आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यास लग्न, तलाक आणि संपत्तीचं वाटप देखील समसमान होईल. समान नागरी कायदा म्हणजे एक निष्पक्ष कायदा, ज्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही. म्हणजे जर समान नागरी कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल. हम वन नेशन वन इलेक्शन के विचार को भी साकार करने का संकल्प लेकर के आगे बढ़ेंगे. बीजेपी यूनिफॉर्म सिविल कोड को भी देश हित में उतना ही आवश्यक समझती है. पूरे देश में भाजपा सरकार आने के बाद, मोदी जी के प्रधानमंत्री बनने के बाद पूरे देश में
समान नागरिक संहिता यूसीसी को लागू किया जाएगा। हमने कहा है पूरे देश में विधानसभा और लोकसभा के इलेक्शन एक साथ किए जाएंगे, बार बार इलेक्शन नहीं किया जाएगा। देशातील सर्व घटकांना समोर ठेवून भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर भाजपचा हा जाहीरनामा जुमला असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे। गरीब, महिला, शेतकरी, सर्वसामान्य माणूस हे जे चार देशाचे प्रमुख घटक आहेत यांच्यावरच मोदीजींनी पूर्ण फोकस केलेला आहे आणि त्यांच्यासाठीच या जाहीरनाम्यात देखील मोठ्या प्रमाणावर वचननाम्यामध्ये घोषणा केलेल्या आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे देशासाठी काम केलं ते गेले 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही आणि म्हणून 50-60 वर्षात जे जमलं नाही ते 10 वर्षात मोदी साहेबांनी करून दाखवलं। भाजपचा जो जाहीरनामा दिलेला आहे तो पुन्हा जुमला लोकांच्या समोर मांडून कसं मत पुन्हा घेता येईल या पद्धतीचा एक अयशस्वी प्रयत्न नरेंद्र मोदीजींनी काल केलेला आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी होते आहे। दरम्यान भाजपचा हा जाहीरनामा म्हणजे निव्वळ ढोंग असल्याची टीका राऊतांनी केली। तर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं। ज्याने संविधानाची रोज गेल्या 10 वर्षामध्ये रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुर्दा पाडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली, त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग आहे। 10 वर्षामध्ये 6 वर्ष संजय राजाराम राऊतचा मालक हा मोदीजींच्या कृपेमुळे राजकारणामध्ये त्याचे आमदार आणि खासदार निवडून येत होता, आणत होता। म्हणजे 10 मधून 6 वर्ष तुम्ही आमच्याबरोबर जेव्हा होता, 14 आणि 19 ची निवडणूक मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढवली, तेव्हा तुम्हाला कळलं नाही संविधान किती धोक्यात आहे। तेव्हा आमचा जाहीरनामा हा तुम्ही राज्यभर फिरून तुमच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी वापरत होता। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपनं जनतेला अनेक आश्वासनं दिली आहेत। त्यामुळे जनता भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांना किती स्वीकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।